पुण्यातल्या मांजरी इथं असणाऱ्या आदिवासी शासकीय मुलांचं जे वसतिगृह आहे ते वसतिगृहामध्ये गेल्या 6 दिवसांपासून हे सगळे विद्यार्थी अन्नत्याग आंदोलन करतात। या सगळ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी आहेत, त्याचबरोबर वसतिगृहामध्ये मूलभूत सुविधा मिळत नाहीत। हा खरं तर आपण पाहतो की इथल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख प्रश्न आहे। 5 ऑगस्टला जो शासनाने निर्णय काढलेला होता तो शासन निर्णय रद्द करण्यात यावा। त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या 3 विद्यार्थिनींचा साप चावून सर्पदंशाने मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत द्यावी, यासाठी आपण पाहतो की सगळे विद्यार्थी शासनाकडे हात जोडून साकडे घालताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रत्येक वसतिगृहाचा 10 कोटी रुपये विमा उतरवण्यात यावा आणि आमच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न आपण पाहतो की सगळे विद्यार्थी सरकारला विचारताना पाहायला मिळत आहेत। मांजरीमधल्या आदिवासी वसतिगृहामध्ये जवळपास 500 ते 600 विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी राहतात। मात्र आपण पाहतो की सगळे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मात्र शासकीय वसतिगृहामध्ये मिळत नाहीत। आपण पाहतो की सगळे विद्यार्थी 6 दिवसांपासून कुणी या ठिकाणी अन्न सुद्धा घेतलेलं नाही। हे सगळे विद्यार्थी शासनाकडे मागणी करतात। काय नक्की तुमची अडचण आहे? सर, जी आमची म्हणजे वसतिगृहाच्याच नाही तर जी आमची 12,500 पद भरती होती, जी बोगस जे सर्टिफिकेट काढून जे आमच्या जागा बडकवल्या होत्या, सरकारने त्यांना दुसरीकडे अधिसंख्य पद करून त्यांना दुसरीकडे जॉईनिंग दिले। पण जे सरकार सांगितलं होतं की आम्ही तुमची ही पद भरती नंतर करू, पण ती अद्यापही झालेली नाही। काय मागणी आहे तुमची? 6 दिवसांपासून तुम्ही अन्न नाही घेतलं। आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आमचा जो 5 ऑगस्ट 2026 रोजी जो GR काढला त्याच्यानंतर पुन्हा एक 14 ऑगस्ट 2026ला GR काढला, हे दोन्ही GR आम्हाला मान्य नाही। 2011 साली शासनाचा जो GR आहे तो आम्हाला मान्य आहे, परंतु त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, महागाई भत्ते असतील किंवा इतर गोष्टी, वसतिगृहामध्ये मूलभूत सुविधा मिळतात का? वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधांचा देखील अभाव आहे। त्याच्यामध्ये मुलींच्या वसतिगृहांना मुलांच्या तुलनेत जास्त अभाव आहे। आपण पाहतोय की वसतिगृहामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे असं सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि सगळे विद्यार्थी दंडवत घालताना पाहायला मिळतात। ताई, काय अडचणीचा सामना करावा लागतो तुला? तुम्ही बघू शकता आमच्या प्रमुख ह्या 5 मागण्या ज्या काही गडचिरोलीमध्ये ज्या 3 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला त्यांना तुम्ही फक्त 4 लाख रुपयाची हे करता। म्हणजे आदिवासींचा जीव तुम्हाला इतका स्वस्त झालाय का? जर तुम्ही एखादा कार्यक्रम घ्यायचा ठरवला तर तुम्ही कोट्यावधी रुपये तिथं खर्च करता आणि इथं तुम्ही एका जीवाची किंमत फक्त 4 लाख रुपये मोजता, तर तुम्हालाच कुठंतरी हे पटलं पाहिजे। दुसरी मागणी म्हणजे आम्ही त्या मागण्या सातत्याने दरवर्षी आणि प्रत्येक वेळेस लढत असतो। आम्ही काय मागतोय सरकारकडे तर आमच्या मूलभूत मागण्या, आम्हाला पाणी द्या, आम्हाला हॉस्टेल द्या, आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला द्या। आम्ही काय भीक मागत नाही आहे तुमच्याकडं। जी काय 12,500 पद आहे जिथं बोगस आदिवासी भरले गेले होते ती पदं तुम्ही 2 वर्ष आधी तुम्ही आश्वासन दिलं होतं की 100 दिवसामध्ये भरू म्हणून। आम्ही त्याचं काय झालं त्याचं तुम्ही अजूनही काय समोर आले नाही किंवा बोलले नाही, म्हणून ते तुम्ही लवकरात लवकर आणि तात्काळ करावं। नाहीतर मी सरकारला असा इशारा देते की पुण्यामध्ये जेवढे काही हॉस्टेल आहेत तेवढे सगळे मुलं एकत्र जमून आम्ही एकदम मोठं आंदोलन करू आणि मग ते तुम्हालाही परवडणार नाही। मुलगी म्हणून काय अडचणीचा सामना करावा? तुम्ही घरापासून दूर राहता, एक मुलगी म्हणून काय अडचण तुला सामोरं? खरं तर आता मी भीमाशंकरची, एवढ्या लांबून आम्ही इथं आलो आहे। इथं सगळेच प्रश्न आहेत सर, लाईटीपासून पाण्यापासून सगळेच प्रश्न आहेत। एक तिकडं पण घरच्यांसोबत लढावं लागतंय आणि एक इकडं पण लढावं लागतंय। म्हणजे असं म्हणावं लागेल की आदिवासींचा जो काही प्रश्न आहे तो जन्मताच सुरू होतो आणि तो अजूनही आम्ही लढतोय। आम्ही शिक्षणासाठी लढतोय। कशासाठी? आमची पहिलीच पिढी आहे जी शिक्षणामध्ये येते आता, आणि जर तुम्ही तिलाही डावलत असाल तर मग ही खूप गंभीर गोष्ट आहे। पाहतोय की या सगळ्या विद्यार्थ्यांच्या खूप भावनिक बोलक्या प्रतिक्रिया आहेत। ते सांगतायत की आम्हाला मूलभूत सुविधांसाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय। या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं सरकार आता तरी ऐकून घेतं का? किंवा आपण पाहतोय की गडचिरोलीमधलं जे आदिवासी वसतिगृहामधलं जे विदारक सत्य समोर आलं ते म्हणजे सर्पदंशाने मुलींचा मृत्यू झाला। खरंच सरकारला या सगळ्या मुलांची किंमत स्वस्त आहे का हा सवाल आपण पाहतोय की सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित करताना पाहायला मिळतात। आणि मांजरीमधल्या या आदिवासी वसतिगृहामध्ये गेल्या 6 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।